नॉन स्ट्राईकला खेळत आहेत ते यश आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, तिसरी धाव पूर्ण होती आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 3-5-3. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. अत्यंत नावाजलेला खेळाडू यश आणि या सुंदर लगाला चेंडू एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सफल होते आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. संघाची धावसंख्या पोहोचते 3-5-5. बघूया यश यांच्यासाठी पुढचा चेंडू अत्यंत गॅप मध्ये मारला चेंडू काहीसा आणि संघाची धावसंख्येवर 3 भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 3-5-8. या सामन्यासाठी पंचावन्न काम पाहत आहेत सिद्धेश भोळ, एस चव्हाण, बाब्या घाट, रोहित चव्हाण. वॉर्डर म्हणून काम पाहत आहेत निशांत चव्हाण, रुदेश घाट, तरी चव्हाण. सुंदर लगाला चेंडू बघूया 3 धाव आणि या ठिकाणी चौकार बबलेच्या बॅटरीतून आपल्याला नक्कीच सुंदर फटके पाहायला मिळत आहेत. बघूया बबल्या आपल्या श्री केदारनाथ प्रसन्न निर्वहन संघासाठी किती धावांचा लवकर असतो आणि हा स्वयं घोषित स्वरूपात एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या मोजते 3-5-13. शेवट चेंडू बघूया बघूया या चेंडू मध्ये चौकार शंकर मात्र नक्कीच पावला. सुंदर लगाला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 3 धावा मिळत आहे श्री केदारनाथ निर्वहन संघाला. संघाची धावसंख्या 3 वाढते, संघाची धावसंख्या पोहोचते 20-16. बघूया या संघाला कितपत रखून ठेवतात आणि पहिलाच चेंडू आणि सुंदर असा चेंडू न समजलेला. बघूया पुढचा चेंडू यश यांचा आणि सुंदर मारलेला चेंडू या ठिकाणी पहिला झटका बसतोय रामेश्वर माटी संघाला आणि संघाची धावसंख्या पोहोचते 1-5. बघूया यश आपल्या संघासाठी काय योगदान करताय. सुंदर अशी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. काहीसा न समजलेला चेंडू फलंदाजांना. बघूया आणि या ठिकाणी मनीष यादव यांच्याकडून झेल सोडला जातोय. अत्यंत एक्सपिरियन्स खेळाडू ज्याला मानलं जातं मनीष आणि सुंदर लगावलेला उंच आणि बघूया आणि या ठिकाणी गडी बाद होतोय मानकी संघाचा. अत्यंत निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते रामेश्वर मानकी संघाकडून. या सामन्यामध्ये मानकी संघाला विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच आपल्याला फटकेबाजी करावं लागेल आणि या ठिकाणी हे केदारनाथ प्रसन्न निर्वहन संघ विजयी झालेला आहे.